ही सर्व कशाची तयारी प्रश्न पडला ना, तर चला सांगते. आता मी पोहे गाळत होती. हे चिवड्यासाठी आहे आणि हे बारीक पोहे आहेत चिवड्यांचे. आधी पूजा वगैरे करून घेतली सकाळी. पूजा माझी आजची अशी काहीशी दत्तपूजा होती, जी बघून आज तर खूपच छान वाटत होतं. आणि पूजा झाली आणि हे माझं जेवण होतं आजचं, सोयाबीनच्या वड्या, दही आणि पोळी. आई इथे पोहे भाजायला घेतले होते, कारण आम्ही चिवडा बनवणार होतो. चिवड्याची रेसिपी आपल्यासाठी काही नवीन नाही. जसं दिवाळीमध्ये सगळ्यांच्या घरी चिवडा बनतो, तसंच आमच्याहीकडे होता. पण हा दिवाळीचा नाही, तर हा आता सांजीसाठी बनवणारा चिवडा होता. तर आमच्याकडे सांजी आहे, 9 मंथ 9व्या महिन्याची म्हणजे सांजी आहे, त्याची तयारी चालू आहे. आईने इथे सगळी तयारी करून घेतली होती. आता हा चिवडा आमचा बनून रेडी झाला होता, पण आमची फजिती अशी झाली की आम्ही सर्व सामान घेतलं तेव्हा आम्हाला असं वाटलं का एवढ्याच्यात मिक्स होईल, पण तसं झालंच नाही. कारण खूप सगळा झाला होता, तो मसाला वगैरे मिक्स केल्यानंतर अति जास्त झाला होता. म्हणून मग शेवटी आम्हाला एक मोठं टब घ्यावा लागला आणि त्या टबमध्ये हे सगळं टाकून मिक्स केलं आणि असा काहीसा आमचा चिवडा रेडी झाला. तर तुम्ही सगळे माझे शॉर्ट्स बघतात, पण आता बऱ्याच जणांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं. तर तुम्हाला माझे शॉर्ट्स आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे हे पूर्ण दिवसभराचे व्लॉग्स बघायला विसरू नका. चिवडा तर बनवून झाला. आता बघू, दिवसाची तयारी चालू आहे. दिवसावरचा पण तुम्हाला ब्लॉग बघायला आवडेलच, म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब